नमस्कार. स्वामी अपूर्वानंद लिखित आणि प्राध्यापक प्र ग सहस्रबुद्धे यांनी अनुवादित केलेलं श्री शारदा देवी यांचे चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 12व्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. इसवी सन 1915 एक भक्त जयरामवटीला आला. या पुण्यक्षेत्री साधन भजन केल्यामुळे चतुर्वर्ग फलाची प्राप्ती होईल असा विचार करून तो जपत ध्यानात मग्न झाला. माताजींचं तिकडे लक्ष गेलं. भक्ताच्या हृदयातील अप्रकट भाव त्यांच्या ध्यानात आला. भक्त एक दिवस माताजींना प्रणाम करायला गेला. बालकाच्या मुखाकडे पाहत माताजी म्हणाल्या, आईजवळ आला आहेस ना, मग इथे इतकं जपतप ध्यान कशाला हवं? मीच तर ते तुम्हा सर्वांसाठी करत आहे. इथे खा प्या, निश्चिंत मनाने राहा आणि आनंद करा. आपल्या बालकांना परिश्रम करताना पाहून मातेच्या हृदयात खूपच नाही का? तीच गोष्ट इथे आहे. आपल्या बालकाचं काम माता स्वतः करील. मग माताजी तर शक्तिरूपिणी आहेत. त्यांची शक्ती अनंत आहे. शिष्यांचं पाप घेतल्यामुळेच माताजींना शारीरिक व्याधी जडली होती आणि त्यामुळेच त्यांना फार यातना होत आहेत असं भक्तांनी ऐकलं होतं. माताजींच्या कष्टांच्या नुसत्या कल्पनेनेच एका भक्त हृदयाचं हृदय विदीर्ण झालं. माताजींजवळ जाऊन दुःखी कष्टी स्वरात तो म्हणाला, आई, भक्तांची पापं घेतल्यामुळे तुम्हाला ही व्याधी जडली आहे असं मी ऐकतो. माझी अंतःकरणापासून तुम्हाला अशी विनंती आहे की माझ्याकरता तुम्ही काही सहन करू नका. माझ्या कर्माचे भोग मला स्वतःला भोगू द्या. ते ऐकताच माताजी आवेगाने म्हणाल्या, हे काय बोलतोस बेटा? बेटा, हे काय बोलतोस? तुम्ही सगळे सुखी राहा. सगळ्याच्या वाटचे मलाच भोगू द्या. आहा हा, त्यावेळची माताजींची अपूर्व करुणामूर्ती काय वर्णन करावी. माताजी त्यावेळी कोठार इथे होत्या. एक भक्त काही अज्ञात आकर्षणामुळे व्याकुळ होऊन त्यांच्यासमोर उपस्थित झाला. त्यांचं दर्शन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्याचं मन शांत झालं. तृप्तीच्या आनंदाने त्याचं हृदयघट काठोकाठ भरला. आता तो घरी जाण्याची तयारी करू लागला. निरोप घेण्यासाठी माताजींजवळ जाऊन त्याने जेव्हा त्यांना प्रणाम केला तेव्हा त्या म्हणाल्या, ऐकलंस, उद्याचा दिवस आणखी राहा, परवा जा. दुसऱ्या दिवशी त्यांनी भक्ताला बोलवलं आणि आपणहून विचारलं, तू मंत्र घेशील? भक्ताने मंत्र घेण्याविषयी काहीच विचार केलेला नव्हता. त्यासंबंधी त्याला काही माहिती नव्हती. त्यामुळे एखाद्या लहान मुलासारखं त्याने उत्तर दिलं, आई, आपली इच्छा असेल तर द्या, मला त्यातलं काही कळत नाही. माताजीने विचारलं, तुला कोणत्या देवतेचा मंत्र हवा? तो म्हणाला, मला यातलं काही कळत नाही. मग माताजींनी यथाविधी पूजानुष्ठान समाप्त केलं आणि नंतर शिष्यात शक्ती संचारित करून त्याला म्हणाल्या, ठीक आहे, तुझ्यासाठी हाच मंत्र ठीक आहे असं म्हणून त्याला महामंत्र दिला. आई ज्याप्रमाणे अर्भकाला स्वतः लक्ष ठेवून योग्य वेळी डोस पाजते तसंच इथे आहे. बालकाच्या हृदयातील अज्ञात भूक ओळखून माताजींनी न मागताच त्याच्या हृदयात मुक्तिमंत्र प्रस्थापित केला. जगदात्री पूजेच्या वेळी जयरामवाटीला माताजींजवळ पुष्कळसे भक्तजन गोळा झाले. रांचीहून एक मुलगा देखील आला होता. त्याला दीक्षा घ्यायची होती, पण पूजेच्या गर्दीत तो काही माताजींना भेटून तशी प्रार्थना करू शकला नाही. लहान मुलगा म्हणून कोणीही त्याच्याकडे विशेष लक्ष दिलं नाही. पूजा आटोपली आणि माताजींची प्रकृती बिघडली. भक्तांनी पूजा पाहिली, माताजींचं दर्शन आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. आता ते घरी परतू लागले. माताजींना आपल्या खोलीतून बाहेर निघणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांच्या झोपायच्या खोलीतच एकामागून एक याप्रमाणे सर्व भक्त गेले आणि त्यांना प्रणाम करून परत आले. त्या मुलाला वाटलं, आपण किती आशा बाळगून आलो होतो, पण आता आपल्या आशेवर पाणी फिरलं. त्यामुळे तो जेव्हा माताजींना प्रणाम करायला गेला तेव्हा त्यांच्या पायावर डोकं ठेवून तो इतका रडला की अश्रूंनी माताजींचे पाय ओले झाले. माताजींनी हात धरून त्याला उठवलं आणि प्रेमाने विचारलं, का बेटा, रडतोस का? काय हवं तुला? मंत्र घेतोस? तशाही स्थितीत खोलीचा दरवाजा बंद करायला सांगून माताजींनी त्याला मंत्र दिला आणि मुक्त केलं. माताजींच्या मंत्र देण्याचा अर्थ मुक्ती देणं हाच होता. मंत्र देण्याची त्यांची पद्धतही अलौकिक होती. अधिकारी भेदाने विभिन्न शिष्यांना त्या विभिन्न मंत्र देत असत. दीक्षा देण्यापूर्वी भक्ताच्या इष्टदेवतेचं माताजी दर्शन घेत आणि मग अनुरूप असा मंत्र देत. तो शक्तिपूर्ण मंत्र मिळताच शिष्यांना नाना प्रकारचे अनुभव येऊ लागत. विभिन्न दर्शनं घडू लागत. पुष्कळांच्या ठाई अश्रू, कंप, पुलकादी भाव जागृत होत. सात्विक ऐश्वर्याच्या या प्रकाशामुळे
शिष्यांचं मन एका अनिर्वचनीय दिव्यानंदाने भरून जात असे. कित्येकांना तर असा अनुभव येई की विजेचा प्रवाह व्हावा त्याप्रमाणे आपल्या शरीरात शक्ती संचार होत आहे. कोणाकोणाला इष्टदेवतेचे दर्शन घडत असे. एकदा माताजी एका शिष्याला दीक्षा देत होत्या. दीक्षेपूर्वी त्याच्या कुलातील मंत्र कोणता आहे त्याची त्यांना माहिती हवी होती. पण दीक्षा घेणाऱ्याला हे काहीच माहीत नव्हतं. तेव्हा माताजी काही क्षण ध्यानस्थ बसल्या आणि म्हणाल्या, तुमच्या कुलाचा हा मंत्र आहे. नंतर त्या भक्ताने जेव्हा तपास केला तेव्हा त्याच्या कुलाचा बरोबर तोच मंत्र असल्याचं त्याला आढळून आलं. अशा प्रकारे माताजींच्या दर्शनातील सत्यतेचा अनेकांना प्रत्यय आला. एका शिष्याने आपल्याला शक्तिमंत्र मिळावा म्हणून माताजींना विनंती केली. त्यावर माताजी त्याला म्हणाल्या, पण बेटा, मी तर तुझ्या आत रामाला पाहिलं. तुझ्या कुळातले सगळे लोक राममंत्राचे उपासक आहेत का? राम आणि शक्ती तर अभिन्न आहेत. तर मग राममंत्रच घ्यायला काय हरकत आहे? तपास केल्यावर कळलं की त्या कुळातील सगळे लोक राममंत्राचेच उपासक होते. एक भक्त शिवाच्या अंकावर बसलेल्या काली मूर्तीचं ध्यान करत असे. दीक्षा देतेवेळी माताजी त्याला म्हणाल्या, बेटा, शक्ती का कधी शिवाला सोडून राहू शकते? तुझा शक्तिमंत्र आहे. शक्तिमंत्र प्राप्त होता शिष्याच्या शरीरात विद्युत प्रवाहासारखा शक्तिसंचार होऊ लागला. त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. माताजीने पुष्कळशा बालकांचा पूर्ण भार आपल्या शिरावर घेतला होता. शेकडो भक्तांना मुक्तिमंत्र देऊन मुक्त केलं होतं. त्यांनी ज्यांचा म्हणून भार उचलला ते सगळे इहलोक यात्रा संपल्यावर आनंदमय नित्यधामाला जातील, मग ते संन्यासी असोत की गृहस्थ असोत. परंतु जीवनमुक्ती मिळवणं, सतत प्रतिबोध विदितम असा अनुभव प्राप्त करणं मोठं कठीण कार्य आहे. तीव्र साधन भजनाशिवाय ते शक्य नाही. यासंबंधी माताजी एका बालकाजवळ एकदा बोलल्या होत्या, मला जे करायचं होतं ते मी एकदाच म्हणजे दीक्षेच्या वेळी करून ठेवलं आहे. ताबडतोब शांती मिळावी अशी इच्छा असेल तर साधन भजन कर, नाहीतर यथाक्रम शेवटी मिळेल. माताजींच्या शक्तिपूर्ण कृपेमुळे मुक्तीही मिळणारच. परंतु ह्या जीवनात त्या आत्मानंदाचा जर उपभोग घ्यायचा असेल तर त्यासाठी कठोर साधना आवश्यक आहे. माताजींचा साधन भजनावर तितकासा भर नसावा असं वरवर पाहणाऱ्याला वाटतं. परंतु वास्तविक पाहता तसं नाही. सगळी माणसं दुबळी आहेत असं जाणून त्या विश्वजननीला प्रेमाचं भरतं येत असे. त्यामुळे सगळ्यांचा भार त्या आपल्या शिरावर घेत आणि स्वतः अखंड साधना करीत. असमर्थ बालकांसाठी रात्रभर जागत राहून त्या त्यांच्यासाठी जप करीत. दिवसा इतर अनेक कामं करत असतानासुद्धा त्यांचा अंतर्जप अविरत चालू असे. गृहस्थांच्या अडचणी ओळखून त्या त्यांच्याबद्दल विशेष दया दाखवत. त्यांच्यासाठी मुक्तिधामाचा मार्ग त्यांनी आधीच सुगम करून ठेवला होता. एकदा एका गृहस्थ शिष्याने प्रश्न विचारला, आई, मी किती जप करू? त्यांनी उत्तर दिलं, तुम्ही लोक आहात संसारी, तुम्हाला अधिक करणं जमणार नाही. ठीक आहे, 108 वेळा पुरे. याच्याही पुढे जाऊन त्यांनी दुसऱ्या एका गृहस्थ भक्ताला असं सांगितलं की तेवढंही जमलं नाही तर कमीत कमी स्मरण मनन करत जा, परंतु जपध्यान वगैरे काही एक करू नका असा उपदेश त्यांनी कधीही कोणाला दिला नाही. परंतु संन्यासी बालकांसाठी त्यांची जणू दुसरीच योजना होती. कित्येक संन्याशांना त्या खूप कठोर साधना करायला सांगत. त्यासाठी त्यांची मनं तयार करताना त्या म्हणत, हेच तर साधनेचं वय आहे, खूप करून घ्या. वयाच्या 30व्या वर्षापर्यंत जेवढं काही करता येईल तेवढं करून सोडा. बाळांनो, त्यानंतर मात्र हे सगळं साधणं कठीण आहे. पुढे मग शरीर आणि मन दोहोंचीही शक्ती कमी होते. ह्या वयात खूप साधन भजन करून घ्या. संन्याशाच्या आध्यात्मिक कल्याणाकडे माताजी फार काळजीपूर्वक लक्ष देत असत. संन्यासांचं जीवन आदर्श असलं पाहिजे, तेव्हाच तर त्यांच्याकडे पाहून लोक चांगल्या गोष्टी शिकू शकतील आणि धार्मिक प्रेरणा घेऊ शकतील. माताजी एकदा एका संन्यासी बालकाशी बोलत होत्या. त्यांना जणू जीवनविषयक आदर्शाचीच कल्पना मांडायची होती. त्या म्हणाल्या, ठाकूर म्हणत असत, साधू सावधान. साधूला नेहमी सावधान असावं लागतं. त्याने सदा सर्वदा दक्षचित्त असलं पाहिजे. साधूचा मार्ग फार निसरडा मार्ग आहे. निसरड्या रस्त्यावर चालताना प्रत्येक पाऊल पाहून जपून टाकावं लागतं. संन्यासी बनणं म्हणजे काय सहज गोष्ट आहे? साधूने स्त्रियांकडे कधी वर मान करून सुद्धा पाहू नये. चालताना पायाच्या अंगठ्याकडे नजर ठेवून चालावं. साधूचं भगवं वस्त्र हे कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याप्रमाणे त्याचं संरक्षण करत असतं. गळ्यात पट्टा असलेल्या कुत्र्याला जसं कोणी मारू शकत नाही, त्याप्रमाणे भगवी वस्त्र धारण करणाऱ्या साधूला कोणीही मारू शकत नाही. साधूचा मार्ग नेहमी प्रशस्त असतो.
सगळे त्याला वाट मोकळी करून देतात. माताजींनी जीवनभर कृपा केली, थोडंही मागे पुढे न पाहता कृपा केली. असंख्य पतित अशा स्त्री पुरुष बालकांना त्यांनी आपल्या मांडीवर ओढून घेतलं. असंख्य अभागी आणि अकिंचन जनांना त्यांनी मुक्ती दिली. आणि हे सर्व कोणतीही अपेक्षा न ठेवता, अगदी अहेतुकपणे. कोणत्याही स्थितीत आपलं स्मरण ठेवावं एवढीच त्या जननीची आपल्या मुलांकडून अपेक्षा. आपल्या बालकांना आपल्या करुण दृष्टीने जणू त्या एवढंच विनवत असत. एक संन्यासी शिष्य उत्तराखंडातील दुर्गम अशा तीर्थक्षेत्रातून भ्रमण करून समस्त तीर्थस्वरूप अशा माताजींच्या चरणाचं दर्शन घेण्यासाठी आले. माताजींनी त्यांना विचारलं, कुठे कुठे जाऊन आलात? ते म्हणाले, केदारनाथ, बद्रीनारायण, गंगोत्री, यमुनोत्री सर्व ठिकाणी जाऊन आलो. माताजींनी त्या तीर्थांना हात जोडून प्रणाम केला. मग त्याने विचारलं, जिथं जिथं गेलात तिथे तिथे माझ्यासाठी एक एक ओंजळभर पाणी समर्पित केलं का? शिष्यांनी काही न बोलता मान खाली घातली. त्यांना फार पश्चाताप झाला. मग माताजी म्हणाल्या, जिथे जिथे जाल तिथे तिथे माझ्यासाठी 3-3 ओंजळी अर्ध्य देत जा. आपल्या बालकांकडून माताजींची एवढीच अपेक्षा होती, 3 ओंजळी पाणी. श्री रामकृष्ण देवांच्या सगळ्या साधनांची परिसमाप्ती जणू जगन्मातेच्या ठायी झाली होती. ब्रह्म आणि शक्ती अभेद स्वरूप आहेत या ज्ञानशिखरावर ते अधिष्ठित होते. स्वर्गापवर्गदा आहे, ब्रह्ममयीच साकार निराकार आहे. तीच पुन्हा परब्रह्म स्वरूपही त्यांच्या जीवनातील चरमवाणी तीच आहे. नाहम नाहम तूच आणि एकमात्र तूच. 12 वर्षाच्या कठोर साधनाद्वारे श्री रामकृष्ण या अहमशून्य बोधात सुप्रतिष्ठित झाले होते. दक्षिणेश्वरी असताना माताजींना त्यांच्या भाच्याने म्हणजे हृदयरामाने एकदा जरा खोचक प्रश्न विचारला होता. पण श्री सारदा देवींनी त्याला अगदी शांतपणे उत्तर दिलं होतं. अरे, हे काय बोलतोयस ऋतू? ते म्हणजे ठाकूर केवळ वडीलच नाहीत, तर ते माझे माता, पिता, बंधू, सखा, आप्तेष्ट, स्वजन सगळं काही आहेत. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. यातील भावनेचीच पुनरुक्ती झाली. माताजींची श्री रामकृष्णांच्या ठायी असलेली तल्लीनतेची भावना आणि अहमनाशाची स्थिती त्यांना काही सहज लाभली नव्हती. दक्षिणेश्वरी गुहेसारख्या त्या लहानशा नौबतखान्यात राहून त्यांनी एक प्रकारे तपश्चर्याच केली होती. श्री रामकृष्णांची सतत सेवा आणि सान्निध्य त्यांना लाभलं होतं. त्याचं फल म्हणून ती स्थिती निर्माण झाली होती. श्री रामकृष्ण त्यांचे सर्वस्व होते. पुढे आपण दोघे अभिन्न आहोत या अपरोक्ष ज्ञानात त्या प्रतिष्ठित झाल्या. श्री रामकृष्णांच्या ठायी सर्व प्रकारे तल्लीन झाल्यामुळे त्यांचं पृथक अस्तित्व काहीच उरलं नाही. त्यांच्या प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कामात, प्रत्येक विचारात त्यांच्या सगळ्या हालचालीत ठाकूरच भरलेले असत. सगळ्या देवी देवता, गुरु, इष्ट सर्व काही तेच होते. सारदा देवी श्री रामकृष्णमय झाल्या होत्या. त्यांनी आपला अहम पूर्णतः नाहीसा करून टाकला होता. श्री सारदा देवींच्या योगमाया आश्रित जीवनलीलेच्या पार्श्वभागी फक्त श्री रामकृष्णच होते. माताजींनी शेकडो लोकांना दीक्षा दिली, पण त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी श्री रामकृष्णांचं तेजस्वी स्वरूप उभं केलं होतं. ठाकूरच गुरु आहेत, ठाकूरच इष्ट आहेत, ठाकूरांचं नाव घ्या, ठाकूरांचा आश्रय घ्या. कधीकधी भक्तांच्या संतोषासाठी त्यांनी आपल्या नावाचं जप आणि ध्यान करायला जरी सांगितलं असलं तरी ते देखील ठाकूरात आणि आपल्यात अभेद मानूनच करायला सांगितलं. त्यावेळी माताजी बाग बाजार मठात राहत होत्या. एक दिवस त्यांच्या भाचीने नलिनीने त्यांना विचारलं, आत्या, लोक तुम्हाला अंतर्यामिनी म्हणतात, तर काय तुम्ही खरोच सर्वांच्या अंतर्यामी विराजमान आहात? ते ऐकून माताजी थोड्याशा हसल्या. मग त्या भक्तांना उद्देशून बोलू लागल्या, मी कसली काय आहे, ठाकूरच सगळं काही आहेत. तुम्ही सगळे ठाकूरांपाशी हेच मागणं मागा. त्यांनी हात जोडून ठाकूरांना प्रणाम केला. म्हणावे, आमच्या ठाई अहंभाव येऊ देऊ नका. हजारो लोक माताजींना देवी मानून त्यांची पूजा करत असत. तुम्ही भगवती आहात, जगज्जननी आहात, रुद्राणी आहात असं म्हणून त्यांच्या चरणी लोटांगण घालत असत. पण आश्चर्य हे की त्यांच्या ठाई काडीचाही अहंकार नव्हता. सामान्य मानव अहमने भरलेला आहे. इतका मानसन्मान का कोणी मानव पचवू शकतो? लोक माताजींना भगवती आदी जे म्हणतात ना, त्यांचं भगवतीत्व या अहम नाशातच आहे. माताजींच्या शेवटल्या दुखण्यातली गोष्ट आहे. एक दिवस एक प्रौढ स्त्री माताजींच्या दर्शनाला आली. तुम्ही जगदंबा आहात, सर्व काही तुम्हीच आहात अशा शब्दात ती त्यांची स्तुती करू लागली. ते ऐकताच माताजी कडाडल्या
चल चल, मोठी आली जगदंबावाली. त्यांनी म्हणजे ठाकूरांनी दयावंत होऊन आपल्या चरणाशी मला आश्रय दिला. एवढ्यानेच मी धन्य झाले आहे. म्हणे तुम्ही जगदंबा, तुम्ही अमुक, चालती हो इथून. तसं म्हणावं तर जे ठाकूर आहेत तेच मी आहे, असंही त्यांनी कोणाकोणाजवळ म्हटलं होतं. एका संन्यासी बालकाला दीक्षा दिल्यानंतर त्याला श्री रामकृष्णांचा फोटो दाखवून माताजी म्हणाल्या, हेच गुरु आहेत. शिष्याने विचारलं, आई तुम्ही म्हणता की ठाकूर गुरु आहेत, तर मग तुम्ही कोण आहात? स्वतःला तुच्छ लेखून माताजीने उत्तर दिलं, बेटा मी कोणीच नाही, ठाकूरच गुरु आहेत, तेच इष्ट आहेत. तुला दीक्षा काही मी दिली नाही, ठाकूरांनीच तुला दीक्षा दिली आहे, असंही त्यांनी एकदा एका दीक्षित बालकाला म्हटलं होतं. माताजी श्री रामकृष्णांशी स्वतःचं पूर्ण अभिन्नत्व अनुभवत होत्या. त्या अहमलोपातच शारदादेवीच्या जीवनातील माधुर्य भरलेलं आहे. एकदा भक्त स्त्रीने आपण माताजींना लाल काठाची साडी देऊन चंडीच्या रूपात त्यांचं पूजन करीत असल्याचं स्वप्नात पाहिलं. त्यावर तिने रुंद लाल काठाची साडी आणवली आणि ती घेऊन ती माताजींची पूजा करण्यासाठी आली. तिचं सगळं म्हणणं ऐकल्यावर माताजी हसत म्हणाल्या, बेटी काय म्हणतेस? जगदंबेनेच तुला स्वप्नात असं दर्शन दिलं? ठीक आहे, आण इकडे. साडी नेसणं भागच आहे. ती साडी नेसून त्या जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा अगदी एखाद्या सजीव देवमूर्तीसारख्या दिसू लागल्या. त्या भक्त स्त्रीने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रणाम केला आणि डोळ्यात पाणी आणून ती दुःखाने म्हणाली, थोडा शेंदूर व्हायला असता तर किती चांगलं झालं असतं. माताजी हसत म्हणाल्या, होय, वाहतात असतो. बाग बाजार मठातील गोष्ट. एक दिवस माताजींनी एका बालकाला एकांतात साधनेसंबंधी उपदेश केला. ठाकूरांना आणि मला अभिन्न रूपात पहा आणि जेव्हा जसं दर्शन घडेल तेव्हा त्याच स्वरूपाची ध्यानस्तुती करत जा. ध्यानानेच पूजेची खरी समाप्ती होते. ध्यान इथे हृदयाशी आरंभ करावं आणि इथे मस्तकात समाप्त करावं. आणि मग ध्यानाची पद्धती, योग्य स्थान आदी गोष्टींसंबंधी त्यांनी विस्तृत माहिती सांगितली. अशा अभेद रूपात ध्यान करायला ते सगळ्यांनाच सांगत नसत. अनेक वेळा त्या श्री रामकृष्णांकडे बोट दाखवत आणि म्हणत, ठाकूरांच्या ठाईच गुरु, इष्ट आदी लाभेल. सगळं काही तेच आहेत. निर्मळ आरशात ज्याप्रमाणे प्रतिबिंब दिसतं त्याप्रमाणे शुद्ध आधार असेल तिथेच भगवंताची प्रभा फाकते. शुद्ध हृदयातच शुद्धम अपापविद्धमचा शुद्ध स्वरूप परमात्म्याचा प्रकाश फाकतो. स्वतःला नेहमी लपवून ठेवणाऱ्या माताजी देखील एखाद्या भाग्यवान शुद्धात्म्याजवळ आपलं स्वरूप किंचित प्रकट करत असत. एकदा माताजी जयरामवाटीला असता एका संन्यासी बालकाने मोठ्या भक्तिभावाने त्यांच्या चरणांची पूजा केली. संन्यासाचं मन भक्तीच्या रंगात रंगलं होतं. पूजा झाल्यावर माताजींची चरणकमलं त्यांनी आपल्या मस्तकावर ठेवून घेतली. माताजींना ते बरं वाटलं नाही. त्या म्हणाल्या, अरे वेड्या, पाय का कोणी डोक्यावर ठेवतात? डोक्यात तर ठाकूरच आहेत. संन्यासी म्हणाला, आई मी तर ठाकूरांना पाहिलेलं नाही. तात्पर्य असं की तुम्हीच माझे ठाकूर आहात आणि माताजी पण आहात. माताजी म्हणाल्या, ठाकूर साक्षात भगवान आहेत. तर संन्यासी म्हणाला, ठाकूर जर भगवान आहेत तर मग तुम्ही कोण आहात? मुळीच न घुटमळता एखाद्या ब्रह्मवादिनीप्रमाणे माताजींनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मी आणखी कोण असणार? मी देखील भगवती आहे. आणि इतकं बोलून त्यांनी स्वतःला झाकून घेतलं. संन्यासी चकित होऊन पाहतच राहिला. बाग बाजार मठात असता एकदा एक भक्त दूर रांचीहून माताजींजवळ आला. त्याने आपल्यासमोर मोठमोठी सुविकसित गुलाबाची आणि जास्वंदीची फुलं आणि सुगंधी जुईच्या फुलांची एक माळ आणली होती. खूपशी फळं आणि मिठाई देखील त्याने आणली होती. सगळं पूजा साहित्य माताजींच्या चरणाजवळ ठेवून तो माताजींची पूजा करू लागला. ते एक अनुपम दृश्य होतं. माताजी शांत बसल्या आहेत. त्यांच्या मुखावर स्मित विलसत आहे. गळ्यात भक्ताने नुकतीच समर्पिलेली माला शोभते आहे. चरणावर पडून फुलं अधिक कांतिमान दिसत आहेत. असे ते सुंदर दृश्य होतं. पूजा आटोपल्यावर मिठाई वगैरेचा स्वीकार करावा म्हणजे तो प्रसाद म्हणून सर्वांना लाभेल अशी त्याने माताजींना प्रार्थना केली. ती ऐकून गौरीमा हसत म्हणाल्या, आई आज चांगल्याच कट्टर भक्ताशी गाठ पडली आहे, आता खायलाच हवं. माताजी त्या भक्तावर फार प्रसन्न झाल्या. त्यांनी सर्व वस्तू थोड्या थोड्या ग्रहण केल्या आणि प्रसाद भक्ताच्या हातावर ठेवला. भक्ताने प्रसादातील प्रत्येक वस्तू मस्तकी लावली आणि अनिर्वचनीय आनंदाने त्याने माताजींच्या चरणी प्रणाम केला. चंद्रबाबू उद्बोधन कार्यालयातील जुने कर्मचारी होते. वर्षानुवर्ष अनेक गोष्टी ते पाहत आले होते. देश विदेशातील कितीतरी भक्त येतात, नाना प्रकारे माताजींचं पूजन करतात, देवी मानून त्यांचं पूजन होतं आदी सगळ्या गोष्टी ते पाहत होते.
दिवसेंदिवस त्यांची त्याबद्दलची उत्सुकता वाढत होती. शेवटी एके दिवशी त्यांनी विचारलंच, आई, किती दूरदूरच्या देशातून किती लोक तुमच्या दर्शनासाठी येतात, आणि इकडे पाहावं तर तुम्ही एखाद्या घरातल्या आजीबाईंसारखे विडे लावून देता, सुपारी कातरता. इतकंच काय, पण कधीकधी घरातील केरसुद्धा काढता. तुम्ही म्हणजे मला एक कोडच वाटता. माताजी एखाद्या लहान मुलीप्रमाणे हसल्या आणि चंद्रबाबूंकडे पाहत म्हणाल्या, चंद्रबाबू, तुम्ही चांगले मजेत आहात. माझ्या संबंधी समजून घेण्याची तुम्हाला काही एक आवश्यकता नाही. आणि चंद्रबाबू असे एकटेच नव्हते. त्या परमशक्तीने ज्यांच्या दृष्टीवर झापड टाकली होती असे शेकडो चंद्रबाबू होते. त्याच आच्छादिनी शक्ती होत्या आणि त्याच उन्मोचनी शक्तीही होत्या. ऐश्वर्यहीन, अवडंबरहीन, साध्या सरळ स्वभावी माताजींचं एखाद्या कुलवधूसारखं शालीन निरागस जीवन म्हणजे जगाला एक कोडच आहे. एका संन्यासी बालकाने माताजींजवळ हट्ट धरला, आई, तुम्ही तर इच्छा मात्रे करून ठाकूरांचं दर्शन घडवू शकता. माताजी म्हणाल्या, नरेनला म्हणजे स्वामी विवेकानंदांना ठाकूरांनी स्पर्श करताच तो एकदम घाबरून ओरडला होता. साधन भजन करा, मग तुम्हीही पाहू शकाल. तरीही त्या संन्याशाने आपला हट्ट सोडला नाही. आई, तुमच्यासारखा गुरु लाभल्यावर साधन भजनाची काय बरं आवश्यकता आहे. माताजी म्हणाल्या, ते ठीक आहे, पण खरी गोष्ट काय आहे ठाऊक आहे का? जो जितकं अधिक साधन भजन करील त्याला तितकंच लवकर दर्शन घडेल. साधन भजन केलं नाही तरीही मिळेल, पण अंतसमयी मिळेल. साधन भजन करण्यासाठीच ना तुम्ही घरदार सोडलं आहे. एक दिवस बाग बाजार मठात एक गृहस्थ भक्त माताजींना प्रणाम करून म्हणाला, आई, ठाकूरांचं दर्शन का नाही होत? आशीर्वाद देऊन माताजी म्हणाल्या, जप करत राहा, त्यांचा धावा करत राहा, हळूहळू घडेल दर्शन. भगवंताची प्राप्ती काही इतकी सहज आहे, पण ह्या खेपेला ठाकूरांनी सगळ्याचा मार्ग पुष्कळच सुगम करून ठेवला आहे. भक्त बाहेर गेल्यावर माताजी म्हणाल्या, जगात नाना प्रकारच्या भानगडी करून सरळ इथे येतात, न जाणं कुठे कुठे जाऊन येतात आणि म्हणतात काय, ठाकूरांचं दर्शन का नाही होत. कोणाला झालं आहे ते सांगा म्हणावे. नरेनला त्यांनीच म्हणजे ठाकूरांनी घडवलं होतं. शुक, व्यास, शिव फार फार तर मोठ्या मुंगळ्यासारखे आहेत. स्वप्नात कधीकधी दर्शन घडतं, पण साक्षात देहधारण करून दर्शन देणं ही तर मोठ्या भाग्याचीच गोष्ट आहे. माताजी मोठ्या उत्साहाने पुढे म्हणाल्या, मन जर शुद्ध असेल तर ध्यानधारणा का नाही जमणार, दर्शन का नाही घडणार. मन शुद्ध असल्यास नामजप करायला बसलं म्हणजे एखाद्या प्रवाहाप्रमाणे नाम आपोआप आतून प्रगट होईल. त्यासाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. जपज्ञान करायचं म्हणजे आळस टाकून नियमितपणे ठरल्या वेळी ते करावं लागतं. दक्षिणेश्वरी असता एक दिवस माझी प्रकृती जरा ठीक नव्हती, म्हणून मी थोडी उशिरा उठले. त्यावेळी मी रोज पहाटे 3 वाजता उठत असे, पण त्या दिवसानंतर हळूहळू पहाटे उठणं जीवावर येऊ लागलं. तेव्हा माझ्या मनात विचार आला, अरे, ही तर मी आळसाच्या कचाट्यात सापडले. मग मी निग्रहाने पहाटे उठू लागले. तेव्हा कुठे गाडी हळूहळू मार्गावर आली. अशा या लहान मोठ्या गोष्टींचा मोठ्या खंबीरपणे अभ्यास करावा लागतो. बागबाजार मठात माताजी आपल्या खोलीत खाटेवर बसल्या होत्या. सेवक आलेली पत्र वाचून दाखवत होते. एका बालकाने जपध्यानात आपलं मन लागत नसल्याचं मोठ्या दुःखाने लिहिलं होतं. ते पत्र ऐकून माताजी मोठ्या उत्साहाने म्हणाल्या, रोज 15-20 हजार जप करायचं ठरवलं की सगळं काही ठीक होईल. नाही कसं होणार? मी स्वतः पाहिलं आहे, खरोखर होतं. आधी म्हणावं अशा निश्चयाने प्रारंभ तर कर, तरीही झालं नाही तर मग मला कळव. जरा नेट लावून करावं लागतं एवढं मात्र खरं, पण ते काही कोणी करत नाही आणि नुसते म्हणतात का नाही होत. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.